हरिओम. आवाज येतो मला बरोबर? ओके. सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन, साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठकणा मान सरळ. डोळे अर्धत मिटलेले. स्वस्थ शरीर. संपूर्ण शरीराचा आकृतीबंध तपासून पाहायचा आहे बंद डोळ्यांनी. खांदे कोपरं शिथिल आहे. हनुवटी जमिनीला समांतर आहे. शांत मन. जाणीव आपल्या श्वासाची आणि प्रसन्न चेहरा. इनर अवेअरनेस, आंतरिक सजगता. पुढील 1 तास हा आपल्या स्वतःसाठी आणि स्वतःच्या शारीरिक मानसिक आरोग्यासाठी. ही भावना आपल्या मनामध्ये. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी. 25 ते 30 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्क्युलेशन. याकरिता आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये स्ट्रोक आणि कपालभातीला सुरुवात. 25 ते 30 आवर्तन आपापल्या क्षमतेने करण्याचा प्रयत्न. आपलं संपूर्ण लक्ष हे या क्रियेकडे केंद्रित करून घ्यायचं आहे. कृती थांबवायची. कपालभातीनंतर आपला श्वास काही क्षणासाठी थांबतो आणि तो पुन्हा पूर्ववत चालू होतो. याकडे लक्ष. श्वसन मार्ग शुद्धी. यानंतर आपण करूया नेत्र शुद्धी. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. सावकाश डोळे उघडायचे आहेत आणि समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे स्थिर नजरेने एकटक पाहण्याचा प्रयत्न. ओमची वेळी पार्श्वभूमी. केशरी रंगाचा ओम. त्यावर असलेली चंद्रबिंदी. स्थिती उत्पत्ती लय. त्रिगुणात्मक. भविष्य भूत आणि वर्तमान असा कालातीत ओम. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम. अ ओम असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम. आपण आपल्या स्थिर नजरेने उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये साठवून घेत आहोत, सामावून घेत आहोत. आपण करतोय बहिर त्राटक. डोळे जळावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास सावकाश डोळे बंद करून ही ओमची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश असा त्रिगुणात्मक ओम आपण आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतोय. आपण करतोय अंतरत्राटक. प्रतिमा दिसेल न दिसेल पण मनामध्ये ओमचेच विचार, ओमचेच मनन आणि ओमचेच चिंतन. मनातील विचारांची गती कमी होण्याकरिता, साधनेसाठी आपलं मन अनुकूल होण्याकरिता आपण करतोय नेत्र शुद्धी. आणि त्यानंतर करूया वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार उच्च पट्टीतला अकार लांबवलेला वैखरी वाणीतला. याकरिता एक सहज श्वास आपण भरून घेऊया आणि श्वास सोडताना अगदी उच्च पट्टीतला उच्चार ओ. पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत कंपनांची अनुभूती. एक हलकस स्मित हास्य. नकळत आपला चेहरा ताणला जातो, कपाळावर आठी येते पण चेहरा अगदी शांत
आणि करणार आहोत दुसरा उच्चार मध्यम पट्टीतला, मध्यमा वाणीतला, अकार मकार समसम प्रमाणात. याकरिता पुन्हा एकदा आपण सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार ओ. या उच्चारांची अनुभूती आपल्या नाभीपासून कंठापर्यंत. तिसरा उच्चार खर्ज स्वरातला, मकार लांबवलेला, पश्चंती वाणीतला. या उच्चाराकरिता आपण एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार ओ. कंठापासून मस्तिष्कापर्यंत या उच्चाराची अनुभूती, कंपनांचा अनुभव. चौथा उच्चार अतिशय महत्वाचा परामणीतला, बुद्धितत्वाकडून आत्मतत्वाकडे घेऊन जाणारा, शरीराकडून मनाकडे नेणारा असा हा उच्चार मानसिक उच्चार. याकरिता सहज एक आपण श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत मनातल्या मनात उच्चार कंपनांची अनुभूती संपूर्ण शरीरभर. प्रार्थनेकरिता दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. करूया नवमुद्रा. जोडलेले हात श्वास घेत हळूहळू डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. संपूर्ण नतमस्तक लीनभाव भक्तिभाव मनामध्ये. आजच्या दिवसाची सुरुवात, या आठवड्याची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तबंधन, नेत्र स्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. 3 दिवसाच्या गॅप नंतर आपण सगळे भेटतोय पुन्हा एकदा. दोन्ही पाय समोर. दोन्ही पाय समोर, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात पण समोर घ्यायचे आहेत आणि आपण आता एकत्रित आपले हात, पाय आणि मान थोडेसे आपण एकत्रित एक्सरसाइज आता थोडीशी करणार आहोत. सुरुवातीला आपण आपल्या दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये ताण देणार आहोत, स्ट्रेच द्यायचा आहे. दोन्ही हातापायांची बोट एकत्रित स्ट्रेच करायची आहेत आणि मग फोल्ड करायचे आहेत. अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट. हात आणि पाय एकत्रित. अंगठा पहिल्यांदा फोल्ड करायचा, त्याच्यावर 4 बोट ठेवायची. पुन्हा एकदा ओपन करायचे. श्वास घेत घेत ओपन करूया. दोन्ही हातापायांची बोट श्वास घेत घेत ओपन करायचे, स्ट्रेच करायचे जास्तीत जास्त आणि 4 बोट फोल्ड करा. मग त्याच्यावर अंगठा. श्वास सोडत श्वास घेत पुन्हा एकदा ओपन करायचे, स्ट्रेच द्यायचंय जास्तीत जास्त. स्ट्रेच 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 आणि अंगठा पहिल्यांदा फोल्ड करायचा आहे हातापायाचा आणि मग त्याच्यावर 4 बोट. बरोबर. श्वास सोडत पुन्हा एकदा आपण स्ट्रेच करून घेऊया. आता सरळ असू दे दोन्ही पावलं आणि आपले हात. आणि आता आपण एकत्रित आपले
अँकल पासून आपली पावलं, मनगटापासून आपल्या हाताचा पंजा आणि आपली मान एकत्रित वर खाली करणार आहोत. बघा या प्रकारे. हा, मान सुद्धा हनुवटी आपल्या गळ्याकडे जाईल आणि वर येईल. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर, श्वास घेत खाली, हालचाल पावलांमध्ये, मनगटामध्ये आणि मानेच्या सांध्यांमध्ये. श्वास सोडत वर, श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. मध्यभागी येऊन थांबायचंय. आता हाताला जर रग लागली असेल थोडा वेळ हात खाली राहू दे. थोडा वेळ, आपल्याला सवय नसते आणि आपण 3 दिवसाच्या गॅपने आता बसतोय. आता हाताची मूठ वळवून घ्यायची, अंगठा हातमध्ये, त्याच्यावर 4 बोट. बरोबर. आणि आता आपल्याला एकत्रित पावलं, आपले मूठ हाताची आणि आपली मान रोटेशन करायचं आहे क्लॉकवाईज. सुरुवात करूया. पहिल्यांदा आपले पावलं जमिनीच्या दिशेने जातील, हाताची मूठ जमिनीच्या दिशेने जाईल आणि मान आपली हनुवटी गळ्याकडे जाईल. आणि आता सुरुवात करूया क्लॉकवाईज. उजवीकडून डावीकडे बोट फिरायचं आहे. 1 2, अगदी सावकाश कृती करा. 3 4 आणि 5. मध्यभागी येऊन थांबायचंय. थोडस हे कठीण जातं पण आपल्याला करायला पाहिजे. एक वेगळेपणा आहे, आपला ब्रेन ऍक्टिव्हेट होतो. सुरुवात करूया आता अँटी क्लॉकवाईज. पुन्हा एकदा पावलं जमिनीकडे, हाताची मूठ जमिनीकडे, हनुवटी गळ्याकडे. आता सुरुवात करूया अँटी क्लॉकवाईज. डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4, अगदी सावकाश, आणि 5. मध्यभागी येऊन थांबायचंय. हात खाली, हाताला रग लागली असेल तर हात थोडेसे झटकून घ्या. आणि आता आपण करूया मेरुवक्र दंडासन. मेरुदंड वक्रासन. आपल्या पाठकळ्याला बेंड, स्ट्रेच आणि ट्विस्ट. सुरुवात करणार आहोत. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या पायाची मांडीला लावून घेऊया. आपण हे आधी केलेलं आहे. दोन्ही हात आता डाव्या पायाची मांडीवर असतील. एक श्वास भरून घ्यायचा आहे, श्वास सोडत पुढे झुकायचं. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत उजव्या साईडने मागे वळून कपाळ जमिनीकडे. पुन्हा श्वास घेत वर. श्वासाशी आधारित डायनॅमिक कृती करायची आहे. सुरुवात करूया. 1 2 3. सीटचा भाग न उचलता पाय सरळ ठेवून खाली झुकण्याचा प्रयत्न. 3 4 5. बरोबर. उजवा पाय सरळ करायचा, डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या पायाची मांडीला लावून द्यायचं आहे. दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर असतील. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत डाव्या दिशेने खाली वळून कपाळ जमिनीकडे. पुन्हा श्वास घेत वर. डायनॅमिक कृती करायची. सुरुवात करूया. 1 अगदी सावकाश. 2 श्वासाशी आधारित. 3 4 5. आजपासून आपल्याला सूर्यनमस्काराला सुरुवात करायची आहे, म्हणून थोडेसे स्ट्रेचिंग आपण जास्त घेतो. आता बटरफ्लाय करून घेऊया. दोन्ही पावलं जोडून घ्यायचे एकमेकांना. आपल्या हाताची पकड पावलांच्या खाली. ह्या ज्या आपण रोज या कृती करतो, ह्या रोजच्या साधनेमध्ये तुम्ही नेहमी ठेवत जा. कारण की जेवढी आसनं आपल्याला करणं थोडंसं जेवढं कठीण जातं, जेवढं आपण रुजलिंग जास्त चांगले केले की आसनं आपल्याला बरोबर छान करता येतील. आता बटरफ्लाय साठी सुरुवात करूया. आणि थोडंसं डायनॅमिक करणार आहोत. सुरुवात करूया. डायनॅमिक हालचाल, थोडीशी जलद हालचाल. जास्तीत जास्त गुडघे सीटचा भाग वर उचलून घेण्याचा प्रयत्न.
बरोबर, छान. आणि हळूहळू स्पीड कमी 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 करायचा. पाय तसेच ठेवायचे. उजव्या पायाचा अंगठा आपल्याला पकडायचा आहे आणि तो पाय थोडासा वर उचलून घ्यायचा आहे. आणि ज्याप्रमाणे आपण जातं दळतो त्याप्रमाणे आपल्याला पायाची हालचाल करायची. सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे. एक, सावकाश सावकाश. दोन, स्वातीकडे. तीन, चार, पाच. हा बरोबर. आता डावीकडून उजवीकडे अँटी क्लॉकवाईज. एक, दोन, तीन, चार, पाच. हा. आता पाय सरळ आणि फोल्ड करायचा आहे बघा. एक, दोन. हा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. दोन, तीन, चार, पाच. सावकाश पाय, उजवा पाय खाली. पुन्हा एकदा आपल्या पावलांची पकड व्यवस्थित करून घ्यायची. हा. गुडघे जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नाही. पाठकणा, मान सरळ. डाव्या पायाचा पावलाचा अंगठा पकडायचा आहे आणि आता थोडस वर उचलून घ्यायचंय आणि सुरुवात करूया रोटेशन करायला क्लॉकवाईज. एक, दोन, तीन, चार, पाच. बरोबर. अँटी क्लॉकवाईज. एक, दोन, तीन, चार, पाच. थोडेसे थाय मसल्स आणि आपले गुडघ्याचे स्नायू मोकळे होत आहेत. आणि आता पाय सरळ आणि फोल्ड. श्वास घेत सरळ, श्वास सोडत फोल्ड. एक, श्वास घेत सरळ, श्वास सोडत. तीन, चार, पाच. बरोबर. छान. आता ज्याला शक्य आहे त्यांनी या स्थितीमध्ये बसण्याचा प्रयत्न करा. ज्यांना गुडघ्यांमध्ये त्रास होत असेल त्यांनी साधी बैठक घालायला हरकत नाहीये. आपण इथून करणार आहोत शोल्डर रोटेशन. ज्यांना साधी बैठक घालायची आहे ते घालू शकता. दोन्ही हात समोर, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहे. आणि आता श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. पुन्हा दोन्ही हात आता खांद्यातनं सरळ करायचे. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. बरोबर. दोन्ही हात आता खांद्यावर येतील. दोन्ही कोपरा समोरून जॉईन करून घ्यायचे आणि सुरुवात करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. एक, मानेची हालचाल न करता कृती करण्याचा प्रयत्न. दोन, तीन. पुन्हा दोन्ही कोपरा समोरून जॉईन करून घ्यायची. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. एक, दोन आणि तीन. तीन वेळा झाल्यावर कृती थांबवायची. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. मान मागे सैल सर सोडून विश्रांती. आणि आता आपण करूया वक्रासन. दोन्ही पाय जोडलेले. डायबेटिक्स प्रतिबंधात्मक, त्याचबरोबर ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त असं आज आपण वक्रासन करतोय. आणि आपण हे शिकलेलो आहोत. आज आपल्याला फक्त एक प्रॅक्टिस करतोय कारण की उद्या आपल्याला अर्ध मत्स्येंद्रासन हे नवीन आसन पाहायचं आहे. तर त्याची पूर्वतयारी म्हणून आज आपण एकदा ही याची प्रॅक्टिस करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. आणि आता आपल्याला उजवा पाय फोल्ड करायचा आहे. त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या गुडघ्याच्या शेजारी येऊ दे. एकत्रित करूया आपण आधी हे शिकलेलो आहोत आसन. ठीक आहे. उजवा पाय फोल्ड केला, त्याचा पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या इथे आलेला आहे. पाऊल पकडायचा नाहीये, हात पाय पकडायचा नाहीये. आता उजवा हात आपला जिथे माकड हाड आहे, आपला पाठकणा जिथे आहे तिथे आपल्याला उजवा हात ठेवायचा आहे. म्हणजे सीट पासून मला असं वाटतं तो 3 ते 4 इंच लांब असेल. आता पूर्ण पाठकणा आपला सरळ आहे आणि तो डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. डावा हात वर न्या. ओके. आणि तो ऑपोजिट साइडने उजव्या गुडघ्याच्या विरुद्ध बाजूने, विरुद्ध बाजूने बाहेर आणायचा. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या पायाचा घोटा अँकल पकडायचा प्रयत्न करा. ज्यांचा हात तिथपर्यंत पोहोचत नाहीये त्यांनी तो हात
जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. जर हाताची पकड घालता येत नसेल तर तो जमिनीच्या दिशेने या प्रकारे सैलसर सोडून द्या. काही हरकत नाही. ठीक आहे, ज्याला शक्य आहे त्यांनी अँकल पकडायचा प्रयत्न करा. ही स्थिती आपली पक्की झाली. पाठकणा मात्र सरळ आहे, मान मध्यभागी आहे. समोर एका बिंदूकडे नजर केंद्रित करायची आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत हळूहळू आपली मान उजव्या दिशेला घेऊन जा. अगदी सावकाश. डावा पाय सरळ आहे आणि आता बघा पूर्णपणे आपल्या अपर बॉडीला ट्विस्ट आलेला आहे, वक्रता आलेली आहे. त्याकडे लक्ष. जिथे आपल्या डायबिटीसच्या ग्रंथी असतात का तिथे एक जी वक्रता मिळते त्यामुळे हे डायबिटीस प्रतिबंधात्मक मानलं जातं. आपापल्या क्षमतेने कृती करण्याचा प्रयत्न करा. आणि आता डोळे बंद अंतिम स्थितीमध्ये आणि बंद डोळ्यांनी संपूर्ण शरीराचा कृतीबंध तपासून पहा. कुठे पीळ आहे, कुठे ताण आहे, कुठे दाब आहे, त्याकडे लक्ष. आणि आता इथे आपण 3 श्वास थांबणार आहोत. डोळे बंद आहेत सगळ्यांचे. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. छान. आणि आता डोळे उघडा सावकाश. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत मान पहिल्यांदा मध्यभागी येऊ देत. हाताचा विळखा सोडून द्या. उजवा पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती तिथल्या तिथेच. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले आहेत. पाठकणा आपला सरळ आहे, मान मध्यभागी आहे. डावा पाय फोल्ड करूया आणि त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याच्या शेजारी. डावा हात आता मागे जाईल. आपला पाठकणा जिथे आहे तिथे सीट पासून 3 ते 4 इंच लांब असेल. डावा पाय आपला सरळ आहे पण आपण तो फोल्ड करून सरळ ठेवलेला आहे. कुठेही तो उजवीकडे किंवा डावीकडे न करता अगदी सरळ मध्यभागी उजवा पाय आपला जमिनीवर आहे. आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि तो ऑपोजिट साईडने विरुद्ध बाजूने डाव्या पायाचं पाऊल पकडायचा प्रयत्न करा. थोडासा हात ऍडजस्ट करून घ्यायचा, म्हणजे कधी कधी आपले हात शॉर्ट असतात त्यामुळे ते जात नाही अँकल पर्यंत. ज्यांचे हात पोचत नसतील त्यांनी हात जमिनीच्या दिशेने या प्रकारे सैलसर सोडून द्या. आणि आता पुन्हा एकदा मान आपली मध्यभागी आहे, नजर समोर आहे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत हळूहळू मान आपल्या डाव्या दिशेला जाईल. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करायचा. दोन्ही खांदे एका सरळ रेषेत येतील. अट्टहास नाही, यथाशक्ती प्रयत्न. जो हात मागे आहे डावा हात त्याची पाचही बोटं जोडलेली ठेवायची. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद, तोंड बंद. आणि आता पुन्हा एकदा बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा प्रतिबंध तपासून पाहायचा आहे. कुठे वक्रता आलेली आहे, कुठे दाब आहे, कुठे ताण आहे, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. त्याकडे आपला मनोमन आपण त्याच्या अनुभूती घ्यायची आहे, त्याचा मागोवा घ्यायचा आहे. आणि 3 श्वास आपल्याला इथे थांबायचं. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. छान. आणि आता उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत हळूहळू मान आपली मध्यभागी येईल. हाताचा विळखा सोडून द्यायचा. डावा पाय सरळ करायचा आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. मान मागे सैलसर सोडून विश्रांती. आणि आज आपण बघणार आहोत गोमुखासन. हे सुद्धा डायबिटीस प्रतिबंधात्मक आसन मानलं जातं. तर हे कसं करायचं आधी आपण बघून घेऊया. नवीन आसन आहे आणि मग आपण एकत्रित करूया. इथे दोन्ही पाय आपल्याला जुळलेले ठेवायचे असतात. हात शरीराच्या जवळ, पाठकणा मान सरळ. सुरुवातीला आपण आपला उजवा पाय फोल्ड करतो आणि त्याचा जे पाऊल आहे ते विरुद्ध साईडने डाव्या सीटच्या इथे आलेला आहे. विरुद्ध साईड मी दिसते प्रत्येकाला बरोबर. त्याच्यानंतर डावा पाय खालून फोल्ड करायचा आणि त्याचा पाऊल उजव्या सीटच्या बाहेर. बघा
दोन्ही पावलं विरुद्ध बाजूने बाहेर आलेली आहे. ठीक आहे, हे लक्षात आलं. प्रत्येकाच्या दोन्ही पावलं विरुद्ध बाजूने बाहेर आलेली आहेत आणि आपले दोन्ही गुडघे एका सरळ रेषेमध्ये आलेले. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांना पाय फोल्ड करताना त्रास होऊ शकतो, त्यामुळे यथाशक्ती प्रयत्न करा. दोन्ही हात, दोन्ही पावलं बाहेर आलेली आहेत. आणि आता जो पाय आपला खाली आहे म्हणजे डावा पाय आपला खाली आहे, त्यामुळे सर्वप्रथम उजव्या गुडघ्यावर डावा हात ठेवायचा आणि मग उजवा हात. आता इथे बघा, आपले ह्याला गोमुखासन का म्हटलं जातं, तर ही जी पावलं बाहेर आलेली आहेत हे गायीच्या कानासारखी भासतात आणि ह्याची गुडघ्यांची जी स्थिती झालेली आहे याला गायीचं तोंड असं म्हटलं जातं, म्हणून याला गोमुखासन म्हटलं जातं. आणि याच्यातून पुढे आपण करतो बद्धहस्त. तर ते कसं करायचं, एखादं नॅपकिन जर तुमच्या जवळ असेल तर तुम्ही ठेवून घ्या. पुढची कृती दाखवते. बद्धहस्त कसं करायचं, थोडीशी मागे. आता आपला डावा पाय खाली आहे आणि उजवा पाय वर, त्यामुळे उजवा हात वरती घ्यायचा डोक्याच्या दिशेने वर या प्रकारे, आणि डावा हात मागून आणि दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न करा. श्वासाशी आधारित करण्याची कृती म्हणजे श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. जेव्हा आपण ही स्थिती घेतो तेव्हा आपल्या छातीच्या भागांमध्ये एक्सपान्शन होतं, वर्टिकली ताणले जातात तिथले जे स्नायू आहेत ते, त्यामुळे आपला श्वसन मार्ग सुधारतो. बघा, जर आपली हातांची बोटं अशी सहज एकमेकांमध्ये गुंफली जात नसतील तर नॅपकिनची घडी करायची, रोल करायचा आणि तो या प्रकारे पकडून घ्यायचा आणि थोडासा त्याला स्ट्रेच आणायचा. ठीक आहे, आणि उलट चाल करताना जो हात खाली म्हणजे डावा हात प्रथम सोडून घ्यायचा आणि मग उजवा. ठीक आहे, सुरुवात करूया. आता हे एका साईडने दाखवलंय, अशी सेम कृती विरुद्ध बाजूने सुद्धा. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी करताना अगदी सावकाश कृती करा, जास्त स्ट्रेच न आणता. दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला आपण उजवा पाय फोल्ड करायचा आहे, तो विरुद्ध बाजूने डाव्या साईडच्या सीटच्या इथे येईल. त्यानंतर डावा पाय फोल्ड करायचा आणि तो विरुद्ध बाजूने उजव्या सीटच्या. दोन्ही पावलं सीटच्या बाहेर असतील, कुठेही सीटच्या खाली ती न घेता सीटच्या बाहेर. बरोबर, छान छान. म्हणजे छान दिसतं. प्रिया मॅडमचं पण छान दिसतं, स्वाती ताईंना पण येत. आणि आता दोन्ही हात आपल्या पावलांवर ठेवा, आपल्या हाताचे तळवे पावलांच्या तळव्यांवर ठेवा. पाठ करा, मान सरळ, डोळे बंद. पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतीबद्ध तपासून पाहायचा आहे. आपल्या थाय मसल्स वरती ताण आलेला आहे, त्याकडे लक्ष. उत्साह वाढतो या आसनामुळे, मरगळ नाहीशी होते. ध्यानात्मक पट्टीतलं मेडिटेटिव्ह आसन सुद्धा याला म्हटलं जातं गोमुख आसनला. आता आपला डावा पाय खाली आहे, त्यामुळे डावा हात उजव्या गुडघ्यावर ठेवा आणि मग त्याच्यावर उजवा हात ठेवा. बरोबर, आणि पुन्हा एकदा ते डोळे बंद. एक हलकस स्मित असते आपल्या चेहऱ्यावर. पाठ करा, मान सरळ. तरतरी आणणारं असं हे गोमुख आसन आपण करतोय. आणि आता सावकाश उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा, उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. आणि आता तो मागून फोल्ड करायचा, मागून डावा हात घेऊन जायचा आणि दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न करा. बरोबर, छान. मान मात्र आपली सरळ असेल मध्यभागी. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. खूप छान. आणि पुन्हा एकदा डोळे बंद. आपल्या संपूर्ण छातीच्या भागाला जो स्ट्रेच मिळालेला आहे त्याकडे लक्ष. श्वसन मार्ग आपला सुधारतो, पाठकड्याचे आरोग्य आपलं सुधारतो. डायबिटीस प्रतिबंधात्मक सुद्धा हे आसन मानलं जातं. आपली बरीचशी आसनं जी आहेत ती डायबिटीस प्रतिबंधात्मक मानली जातात. खूप छान. डोळे बंद. आपल्या हाताच्या स्नायूंना स्ट्रेच मिळतो, त्यामुळे तेही फ्लेक्झिबल होण्यास मदत होते. छान. आणि आता उलटचाल करूया. डावा हात प्रथम गुडघ्यावर येईल खालून आणि मग वरून उजवा हात. बरोबर,
आणि तर जो पाय खाली आहे, डावा पाय आपला खाली आहे, त्यामुळे तो पहिल्यांदा सरळ करायचा. दोन्ही हात आपले खाली जमिनीवर येऊ देत. मग डावा पाय पहिल्यांदा सरळ करा, मग उजवा पाय. बरोबर. थोडा वेळ विश्रांती घ्या. आपला संपूर्ण स्ट्रेच आलेला होता आपल्या दोन्ही थाय मसल्स वरती. उजव्या पायाला तुम्हाला थोडा जास्त स्ट्रेच जाणवत असेल. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. डावा पाय फोल्ड करून घेऊया आणि मग खालून उजवा पाय. बरोबर. दोन्ही पावलं विरुद्ध बाजूने बाहेर आलेली आहेत. आणि आता उजवा पाय आपला खाली आहे, त्यामुळे डाव्या गुडघ्यावर प्रथम उजवा हात येईल आणि मग डावा हात त्याच्यावर. डोळे बंद. बंद डोळ्यांनी पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण शरीराचा कृतीपुंज तपासून पाहायचा आहे. आता आपल्या डाव्या थाय मसल्स वरती थोडासा स्ट्रेच जाणवतोय, त्याकडे लक्ष. आणि आता करूया बद्धहस्त दोन्ही. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा, डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ देत. तो मागून फोल्ड करायचा आणि खालून उजवा हात. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न करा किंवा नॅपकिनच्या आधाराने तुम्ही हा प्रयत्न करू शकता. डोळे बंद पुन्हा एकदा. आणि आता आपल्या संपूर्ण डाव्या बाजूला आलेला स्ट्रेच, छातीच्या इकडे आलेला स्ट्रेच, त्याकडे लक्ष. पाठकणा मान सरळ आहे, डोळे अलगद मिटलेले आहेत, चेहरा शांत आहे. गाणे श्वासाची. उलट चाल करूया. उजवा हात प्रथम गुडघ्यावर येईल आणि मग वरून डावा हात. उजवा पाय प्रथम सरळ करून घेऊया. दोन्ही हात जमिनीवर येतील. उजवा पाय प्रथम सरळ करायचा, मग डावा पाय आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. आज आपण बघणार आहोत विपरीत करणी मुद्रा. ही शयन स्थितीमधलं एक आसन आहे. तर ते आधी कसं केलं जातं बघून घेऊया आणि मग एकत्रित करूया. हे करताना अट्टाहास करायचा नाही. ज्यांना पोटदुखीचा त्रास आहे, पोटासंबंधी कुठलेही ऑपरेशन झाले असतील, त्याचबरोबर हाय बीपीचा त्रास आहे, त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. तर आधी बघून घ्या कसं केलं जातं. स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त आहे. गायनेकचे रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आपले असतात ते कमी होण्यास मदत होते. तर हे कसं केलं जातं आधी बघून घेऊया. फक्त कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत की ज्यांना पोटदुखीचा त्रास आहे किंवा कुठल्याही प्रकारचे विकार असतील पोटासंबंधी किंवा ऑपरेशन झालं असेल, त्यांनी विपरीत करणी करणं टाळायचं आहे. तर त्यासाठी आधी कधी कसं करायचं हे बघून घेऊया आणि मग एकत्रित करूया. एका गोष्टीला म्हणून शयन स्थितीमध्ये जायचं. आपण काही दिवस उत्थित एकपादासन, द्विपादासन हे आपण आसनं बघितली. त्याबरोबर 90 डिग्री आपण पाय वरती करून बघितले. तर आता ही त्याची पुढची पायरी आहे. आपल्याला आपण ते का करत होतो, तर ही सगळी जी ऍडव्हान्स आसनं आहेत ती आपल्याला व्यवस्थित जमण्यासाठी आपण ह्या सगळ्या कृती करत होतो. तर आज आपण बघतोय विपरीत करणी मुद्रा. ही कशी केली जाते बघून घ्या. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेत आहे. आणि आता आपल्याला दोन्ही पाय एकत्रित हळूहळू 90 डिग्री वर घ्यायचे. गुडघ्यातनं दोन्ही पाय सरळ आहेत. त्यानंतर आपल्या दोन्ही हातांचा आधार आपल्या सीटच्या इथे जाईल. बघा या थोडासा सीटचा भाग वर उचलायचा आणि आपल्या हातांचा आधार आपल्या सीटच्या इथे द्यायचा. दोन्ही हाताची कोपरं जी आहे ही जमिनीवर आहे. टॉपसी टर्वे पोझिशन होते. स्त्रियांनी फक्त पिरियड्सच्या वेळेला हे आसन करणं टाळायचं आहे. आणि ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी सुद्धा हे आसन करणं टाळायचं आहे. बघा जेव्हा आपली टॉपसी टर्वे पोझिशन होते, म्हणजे वरती पाय खाली डोकं, या वेळेला आपला रक्तप्रवाह जो आहे हा हृदयाच्या दिशेने व्हायला सुरुवात होते, डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. म्हणून ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे, हाय बीपी आहे, त्यांनी हे आसन करणं टाळायचं असतं. बघा
आपले दोन्ही हातांची कोपरे जी आहेत माझी ती जमिनीवर आहेत, पाठकणा सुद्धा जमिनीवर आहे, टॉप्सी टर्फे पोझिशन आहे, नजर जी आहे ही आपल्या दोन्ही अंगठ्यांकडे पायाच्या, आणि उलट चाल करताना हातांचा जो आधार आहे आपल्या सीटच्या खाली, सीटच्या इथे, तो जमिनीवर ठेवायचा या प्रकारे. पाय हळूहळू डोक्याच्या दिशेने घेऊन यायचे आणि मग पाठीचा एक एक मणका टेकत टेकत डोकं कुठेही न वर उचलता हळूहळू कंट्रोल मुवमेंटने पाठ करा एक एकदा हळूहळू जमिनीवर, आणि मग दोन्ही पाय नियंत्रित स्टेप बाय स्टेप जमिनी. ठीक आहे, सुरुवात करूया. एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये या. ज्यांचे ऑपरेशन झालेले असतील, हृदयविकार, उच्च रक्तदाब, त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. वेट लॉस ज्यांना करायचा आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. त्याचबरोबर ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे विपरीत करणी मुद्रा. आपल्या कंठस्थ ग्रंथींवरती दाब येतो, त्यामुळे थायरॉइड प्रतिबंधात्मक ही मानली जाते. आता याच्या आधी आपण करूया सायकलिंग. दोन्ही पाय एकत्रित 90 डिग्री वर. आणि आता सायकलिंग करायला सुरुवात करूया एकेका पायाने, एकेका पायाने आधी करूया. हा बरोबर, छान. आणि आता विरुद्ध बाजूने उलट सायकलिंग करूया. टाचा जास्तीत जास्त जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. छान. पुन्हा दोन्ही पाय वरती 90 डिग्री, दोन्ही हात वर, दोन्ही हात वर. हा, आणि आता श्वास घेत दोन्ही हात आणि पाय लांब पसरवायचे. श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत लांब, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत लांब, श्वास सोडत मध्यभागी. अजून एकदा करूया. श्वास घेत लांब, श्वास सोडत मध्यभागी. आणि आता दोन्ही हात आणि पाय हळूहळू नियंत्रित जमिनीवर येऊ दे. अगदी सावकाश, डोकं न उचलता हळूहळू दोन्ही हात पाय जमिनीवर. विश्रांती. दोन्ही हाता पाय नंतर विश्रांती. आपण आता करूया विपरीत करणी मुद्रा. मुद्रा ज्या आपण ह्या करतो ह्या सगळ्या मुद्रांचा जो थेट परिणाम जो आहे तो आपल्या अंतःस्रावी ग्रंथींवर येतो. त्यामुळे ते आजार जे आहेत आपले ते कमी होण्यास मदत होते. उपचारात्मक, प्रतिबंधात्मक अशा या मुद्रा आहेत. तर सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. दोन्ही पाय हळूहळू गुडघ्यातनं सरळ ठेवून 90 डिग्री वर घेऊन यायचे हळूहळू. आणि आता आपल्या सीटचा भाग थोडासा वर उचलायचा आणि आपल्या हातांचा आधार सीटच्या खाली द्यायचा आहे. आता ज्यांना पटकन असं होत नाहीये त्याने आपले दोन्ही पाय भिंतीच्या आधार घेऊन 90 डिग्री वर ठेवायला हरकत नाहीये, भिंतीच्या आधाराने. ओके, ठीक आहे प्रियाताई. नम्रताताईंचं खूप छान झालेलं आहे. स्वातीताईंचं पण छान आहे. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी यथाशक्ती प्रयत्न करण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नाही. आपली क्षमता आपल्याला ओलांडायची नाहीये, एवढं लक्षात ठेवायचं, पण प्रयत्न मात्र जरूर करावा. खूप छान. आता इथे पूर्णपणे पोटाचे स्नायू रिलॅक्स. नजर आपली दोन्ही अंगठ्यांकडे, मान आपली मध्यभागी आहे. स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त आपण केलेली आहे विपरीत करणी मुद्रा. आणि याच्यातूनच पुढे सर्वांगासन जातं, ते पण आपण उद्या बघणार आहोत. छान, खूप छान. आणि आता उलट चाल करताना आधी सुरुवातीला पाय हळूहळू डोक्याच्या दिशेने घेऊन या आणि मग आपला हात जे आहे दोन्ही हात हे हळूहळू जमिनीवर येऊ दे आणि मग पाठीचा एक एक मणका टेकत टेकत हळूहळू नियंत्रित जमिनीवर. खूप छान. सावकाश सावकाश, कुठेही पाय धाडकन जमिनीवर न येता अगदी सावकाश. हा बरोबर, ठीक आहे. विश्रांती. दोन्ही पाय मध्ये अंतर घ्या, विश्रांती. ह्याची प्रॅक्टिस हळूहळू घरी चालू ठेवा. दोन्ही पाय जे आहेत हे 90 डिग्री भिंतीला लागून उभे करून ठेवायचे.
तिथे थोडा वेळ तुम्ही थांबायचं आहे, थोडस वेळेकडे लक्ष द्यायचं, म्हणजे 5 मिनिटं, 10 मिनिटं असं थांबायचं आहे. आणि मग ही जी विपरीत करणी किंवा सर्वांगासन जे आपण बघणार आहोत हे करणं आपल्याला सोपं जातं. आणि आता सावकाश एका कुशीला वाळायचं आहे आणि पाठीवर पोटावर पण विश्रांती घ्यायची. एका कुशीला वळून पोटावर पण विश्रांती, एका गालावर पण विश्रांती. आणि आता करणार आहोत भुजंगासन. त्यासाठी स्थिती घ्यायची, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर, हातापायाचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहेत. आणि आता उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचं आहे आणि ती पकड आपल्या पाठकण्याच्या इथे असेल, जिथे आपलं माकड हाड आहे तिथे. उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचं आहे आणि ती पकड आपल्या पाठकण्याच्या इथे, कपाळ जमिनीवर आहे. आणि आता हळूहळू आपलं कपाळ, तोंड, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचलून घ्या. दोन्ही हात मागून स्ट्रेच करा, खांदे एकमेकांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करा. खूप छान. नजर समोर असेल. आणि आता नजर आपली सिलिंग पूर्णपणे आपल्या कंठस्थ ग्रंथीवर, पोटावर ताण आलेला आहे, पाठकणावर प्रेशर आहे. छान. ज्यांना स्पॉन्डिलोसिसचा त्रास आहे त्यांच्यासाठी उपयुक्त, थायरॉइड साठी अतिशय उपयुक्त भुजंगासन. आता इथे 2 श्वास थांबूया. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे, श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. छान. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत हळूहळू आपलं पोट, छातीचा भाग आणि मग कपाळ जमीन. हाताची पकड सोडून द्यायची आहे आणि विश्रांती. दोन्ही हातापायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. गालावर करून विश्रांती. दोन्ही पाय जुळलेले, कपाळ जमिनीवर, हाताचे तळवे छातीच्या रेषेमध्ये येऊ दे. फोल्ड करायचे दोन्ही हात आणि हाताचे तळवे छातीच्या रेषेत. दोन्ही पायांमध्ये मागून थोडस अंतर घ्या आणि आता पावलांचं माउंटन करायचं. चवड्याचा भाग म्हणजे पायाची बोट जमिनीवर आणि टाचा सिलिंगच्या दिशेने असतील दोन्ही पायाच्या. आणि आता हळूहळू आपलं कपाळ, पोट, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर येईल. बरोबर बरोबर. आणि आता आपल्याला सीटचा भाग वर उचलायचा आहे आणि पाय वर उचलायचे. सीटचा भाग वर, पाय वर, पाय गुडघ्यातलं सरळ. बरोबर. टाचा जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा, थोडीशी पावलं ऍडजस्ट करून टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा, अट्टहास नाही. आणि दोन्ही पावलं एकमेकांच्या जवळ आणा. आज आपण सूर्यनमस्कार शिकणार आहोत आणि ही त्याचाच हा एक प्रकार आहे. आणि आपली नजर जी आहे ही दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे जाऊ दे. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ. बरोबर. आपण केलेलं आहे अधोमुख श्वानासन किंवा ह्याला पर्वतासन असंही म्हटलं जातं. पर्वतासन कधी म्हटलं जाईल? जेव्हा आपलं डोकं वर असेल, नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असेल, हे झालं पर्वतासन. आणि जेव्हा आपली मान खाली असते, आपली हनुवटी गळ्याकडे असते, नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे असते, हे झालं अधोमुख श्वानासन. बघा, कुत्रा ज्या वेळेला आळस देतो तेव्हा त्याचे 2 पाय समोरून ताणलेले असतात आणि 2 पाय मागून ताणलेले असतात. तर ही सेम तशीच कृती आहे आपली, म्हणून याला अधोमुख श्वानासन म्हटलं जातं. आणि आता हळूहळू आपली मान समोर येऊ दे, नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असू दे. आणि आता दोन्ही हात आणि पाय एकमेकांच्या जवळ आणत आणत आपण दंड स्थितीमध्ये येणार आहोत. उभं राहणार, अगदी सावकाश.
विश्रांती. मान मागे सही सोडून विश्रांती. थोडस नी रोटेशन करून घेऊया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. थोडस बेंड व्हायचं आणि सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे. 1 2 3 4. विरुद्ध बाजूने करूया. 1 2 3 4 5. बरोबर. कमरेतून सरळ व्हायचं आणि एकदा करून घेऊया कटी चक्रासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आहे. उजवा हात समोरून डावा हात समोरून उजव्या खांद्यावर असेल. उजवा हात मागे डाव्या कमरेच्या इथे. आणि आता उजव्या दिशेने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. दोन्ही पाय गुडघ्यातून सरळ असतील. मध्यभागी दोन्ही हात पुन्हा सरळ. उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर असेल. डावा हात मागून उजव्या कमरेवर. डाव्या दिशेने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. पुन्हा मध्यभागी. आणि आता थोडीशी जलद हालचाल करूया. एकदा उजवीकडे डावीकडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मध्यभागी आणि विश्रांती. सूर्यनमस्कार. एक सूर्यनमस्कार मी तुम्हाला घालून दाखवते. आधी तो बघून घ्या कसा केला जातो आणि मग आपण एकत्रित करूया. ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे, प्रचंड मानदुखी आहे, त्याचबरोबर कंबरदुखी आहे, त्यांनी सूर्यनमस्कार करणं टाळायचं आहे. मणक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गॅप असेल तर सूर्यनमस्कार करणं टाळायचं आहे. बाकी सूर्यनमस्कार आपण सगळे करू शकतो. अतिशय उपयुक्त सर्वांग आसन हे म्हटलं जातं, कारण की आपल्याला स्ट्रेच बेंड सगळं मिळतं. तर आधी एक मी दाखवते तुम्हाला कसा केला जातो आणि मग आपण एकत्रित करू. सूर्यनमस्कार करताना आपल्याला मॅटच्या पुढे उभं राहायचं असतं. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आहे. इथे 12 आसनांचा समावेश होतो. सूर्यनमस्कारामध्ये एकूण 12 आसन कव्हर होतात. सुरुवातीला आपण करतो पहिल्यांदा एक नमस्कार आसन. दोन्ही हात जोडलेले आहेत या प्रकारे. नंतर 2 हस्त उत्तान आसन. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. नजर आपली दोन्ही हातांच्या बोटांकडे असेल. हे झालं 2 हस्त उत्तान आसन. 3 हस्त पादासन. हळूहळू खाली यायचं. कपाळ आपलं गुडघ्यांच्या दिशेने जाईल. हे झालं 3 हस्त पादासन. त्यानंतर 4 उजवा पाय मागे राहिला. बघा उजव्या पावलाचं माउंटन झालेलं आहे. नजर आपली समोर असेल. जसं आपण एखाद्या वेळेला धावायची जशी सुरुवात करतो, एखादा रुग्णाला जसा स्थिती घेतो तशी ही स्थिती आहे. हे झालं 4 अश्व संचलनासन. 5 पर्वतासन. डावा पाय मागे जसं आता आपण मगाशी पाहिलं त्याचा जमिनीकडे येण्याचा प्रयत्न करायचा. दोन्ही पावलं जोडलेली आहेत. नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे आहे. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ आहेत. हे झालं 5 पर्वतासन. 6 अष्टांग नमस्कार किंवा साष्टांगासन. अष्टांगासन का म्हटलं जातं तर इथे आपल्या शरीराची 8 जे अवयव आहेत ते जमिनीवर असतात. 2 पायांचे चवडे, 2 हाताचे तळवे, 2 गुडघे, छातीचा भाग, कपाळ किंवा हनुवट असे 8 अंग आपल्या शरीराची ही जमिनीवर असतात. म्हणून याला अष्टांगासन किंवा साष्टांग नमस्कार म्हटलं जातं. 6 साष्टांग नमस्कार. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. तिथल्या तिथेच पुन्हा एकदा पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे. जो पाय आपण मागे नेतो तोच पाय आपल्याला पुढे घ्यायचा आहे. 9 उजवा पाय पुढे. दोन्ही हातांच्या मध्ये ठेवण्याचा प्रयत्न. डावा गुडघा बघा जमिनीवर आहे. पुन्हा एकदा हे 8
अश्व संचलनासन, सॉरी 9 अश्व संचलनासन, 10 हस्तपादासन, डावा पाय पुढे, 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कारासन. ठीक आहे, सुरुवात करूया. सोपं आहे. फक्त ज्यांना त्रास आहे, हाय बीपीचा त्रास आहे, त्यांनी अगदी सावकाश स्तुती करण्याचा प्रयत्न करा. आता फक्त आपण एका बाजूने केलं, उजवा पाय पुढे आणि मागे नेला, हा आपला अर्ध सूर्यनमस्कार झाला. जेव्हा आपण डावा पाय पुढे आणि मागे नेऊन पूर्ण करतो, तेव्हा आपला एक सूर्यनमस्काराची सायकल पूर्ण होते. सुरुवात करूया का. दोन्ही पाय जोडलेले आहेत. असं म्हटलं जातं की जेव्हा सूर्यनमस्कार आपण घालतो तेव्हा आपल्याला कुठल्याही प्रकारचं दारिद्र्य येत नाही. तर आपण सगळे शिकलेलो आहोत, आरोग्यम धन संपदा, अवर हेल्थ इज अवर वेल्थ, म्हणून आपल्याला कुठल्याही प्रकारचं दारिद्र्य येत नाही. सूर्यनमस्काराला सुरुवात करण्याआधी सूर्याचा मंत्र, गायत्री मंत्राचे पठण आपण करणार आहोत. त्याआधी डोळे बंद, दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. ज्यांना बॅलन्स जातोय असं वाटतंय त्यांनी किंचितचं पायांमध्ये अंतर घ्यायला हरकत नाहीये. मनोमन उगवता सूर्य पाहण्याचा प्रयत्न. सूर्य जो आपल्याला ऊर्जा देतो, दिवसभराचे काम करण्याची ऊर्जा देतो, ऊर्जेचं प्रतीक, ऊर्जेची देवता, प्राणशक्ती आपल्याला त्याच्याकडून मिळते. अशा या सूर्य देवतेला आपण मनोमन वंदन करणार आहोत. त्याची किरण आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे आणि गायत्री मंत्राचं पठण आपण एकत्रित करूया. दोन्ही हात जोडलेले, डोळे अंधक मिटलेले आहेत आणि सुरुवात करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. अवकाश डोळे उघडायचे. एक नमस्कार स्थिती आपण घेतलेलीच आहे. 2 हस्त उत्तानासन, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, नजर आपली दोन्ही हातांच्या बोटांकडे असेल. 3 हस्तपादासन, कमरेचं पुढे झुकायचं आहे हळूहळू, बरोबर, छान. 4 उजवा पाय मागे, अश्व संचलनासन, उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर असू दे, बरोबर, नजर समोर. 5 डावा पाय मागे, पर्वतासन, टाचा जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा. नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. 6 साष्टांगासन किंवा अष्टांग नमस्कार, दोन्ही पायांचे तवडे, 2 गुडघे, 2 हातांचे तळवे, कपाळ किंवा हनुवटी आणि छातीचा भाग जमिनीवर, सीटचा भाग थोडासा वर उचललेला असेल, बरोबर. 6 अष्टांग नमस्कार. 7 भुजंगासन, बरोबर, छान. 8 पुन्हा एकदा पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे, अश्व संचलनासन, डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर असेल, बरोबर. 10 डावा पाय पुढे, हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कार. आपला हा अर्धा सूर्य नमस्कार झाला. आता अजून एकदा. ओम रवये नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 डावा पाय मागे, अश्व संचलनासन, बरोबर. 5 उजवा पाय मागे, पर्वतासन, बरोबर. 6 अष्टांग नमस्कार. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 डावा पाय पुढे,
अश्वसंचलनासन. बरोबर. 10 उजवा पाय पुढे हस्तपादासन. 11 दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर हस्त उत्तानासन. 12 नमस्कार. आज आपण एकच सूर्यनमस्कार करूया. उद्यापासून आपण हळूहळू आपली क्षमता वाढवणार आहोत. याची जी ह्याच्या ज्या कृती आहेत ह्या मी ग्रुपवरती तुम्हाला पाठवते. सूर्यनमस्काराच्या ज्या स्थिती आहेत त्या सूर्यनमस्कार केल्यानंतर आपल्या श्वासाची गती वाढते, तर ती कमी करण्यासाठी आपण मुखधोंडी करतो. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, हात आपले मांड्यांवर ठेवायचे, नाकाने श्वास भरून घ्यायचा आणि तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडून द्यायचा. भराभर कृती. कमरेत बसत सावकाश खाली बसायचं. प्राणायामासाठी स्थिती घ्यायची. सावकाश बैठक स्थितीमध्ये. आता सूर्यनमस्काराला जशी सुरुवात होते तसं थोडस बॉडी पेन होतं आपल्याला. थोडंसं तुम्हाला बॉडी पेन होऊ शकतं, पण ठीक आहे, हळूहळू आपल्या शरीराला सवय होईल. पण सूर्यनमस्काराची प्रॅक्टिस ही नेहमी ठेवत जा. बाकी जर तुम्हाला कुठलीही आसनं करायला नाही जमली तरी हरकत नाहीये, पण सूर्यनमस्कार जर तुम्ही त्यांची साधना केली तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा मिळू शकतो आपल्याला. त्यामुळे सूर्यनमस्कार हे रोजच्या साधनेमध्ये तुम्ही समावेश त्याचा असावा. पद्मासन, अर्ध पद्मासन प्राणायामासाठी स्थिती आपण घेतलेली आहे. थोडस पुढे व्हायचं आहे, सीटचा भाग मागे ढकलायचा म्हणजे पाठकाणा आपला सरळ राहतो. डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे. पाठकाणा, मान सरळ, खांदे कोपरे शिथिल. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. करणार आहोत 3 आवर्तन दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास सोडून द्या. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. थोडा वेळ थांबा. घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्यायला सुरुवात. कम्प्लीटली ब्रीथ आउट. सेकंड राउंड. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास भरून घेताना पोट किंचितसं बाहेर, छातीचं एक्सपान्शन, खांदे कानाच्या दिशेला. आणि हळूहळू संथ गतीने श्वास सोडून द्यायला सुरुवात करूया. पोट, छाती, खांदे पूर्ण. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे आणि संथ गतीने घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात करूया. कम्प्लीटली ब्रीथ आउट. प्राणायामाचा श्लोक. दोन्ही हात जोडून घेऊया. मी प्राणायामाचा श्लोक बोलते. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत्र प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनोमन वंदन करूया. सावकाश मान मध्यभागी, दोन्ही हात गुडघ्यांवर. आणि आज आपण सूर्यनमस्कार केलेत. सूर्यनमस्कार केल्यानंतर चंद्र अभ्यास करावा, कारण की आपल्या श्वासाची गती वाढते. सूर्यनमस्काराने आपल्या श्वासाची गती वाढते. आपल्यामध्ये एक थोडीशी उष्णता निर्माण होते आपल्या पूर्ण शरीरामध्ये. तर ती थोडीशी कंट्रोल करण्यासाठी आपण चंद्र अभ्यास करावा. आता हे एक लक्षात ठेवा, याच्या पुढे जेव्हा तुम्ही घरी प्रॅक्टिस कराल त्यावेळेला की सूर्यनमस्कार केल्यानंतर चंद्र अभ्यास करावा. चंद्र अभ्यास म्हणजे आपल्या डाव्या नाकपुडीने आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा. तर डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. आणि आता सावकाश उजवी नाकपुडी बंद आणि आपण करतोय चंद्र अभ्यास. डोळे अलगद मिटलेले आहे तो श्वास सोडून द्या. डावीने खोलवर दीर्घ पूरक
थोडा वेळ थांबूया. श्वास आपल्याला रोखून धरायचा आहे आणि डावीनेच संथ रेचक कम्प्लिटली ब्रीथ आउट. सेकंड राउंड. डावीने खोलवर दीर्घ पुरव. डावी नाकपुडी बंद. दोन्ही नाकपुड्या बंद आहेत आणि डावीनेच संथ रेचक. डावी नाकपुडी उघडायची आहे आणि संपूर्ण श्वास सोडून घ्यायचा. थर्ड राउंड. चंद्राभ्यास. डावीने खोलवर दीर्घ पुरव. डावी बंद. डावीनेच रेचक. चौथा आवर्तन. फोर राउंड. डावीने खोलवर दीर्घ पुरव. डावीनेच रेचक. लास्ट राउंड. डावीने खोलवर दीर्घ पुरव. डावीनेच रेचक. उजवा हात गुडघ्यावर. डोळे अंगत मिटलेले आहेत. आपण गेल्या आठवड्यामध्ये शीतली प्राणायाम पाहिला, ज्याच्यामध्ये आपण जिभेची पन्हळ केली होती. आज आपण सितकारी प्राणायाम पाहणार आहोत. तर हे जे सगळे प्राणायाम आहेत, शीतली, सितकारी, हे खरं थंडीच्या दिवसामध्ये आपण हे अवॉइड करायचे असतात, कारण की ऑलरेडी आपल्या शरीराचं तापमान कमी असतं. त्यामुळे शीतली आणि सितकारी हे प्राणायाम थंडीच्या दिवसामध्ये करण्याचं टाळायचं किंवा 1 ते 2 आवर्तनं करायची. ह्याचा अभ्यास जास्त करू नये. हे कसे केले जातात पुन्हा एकदा दाखवते. सितकारी प्राणायाम. धुळीच्या ठिकाणी किंवा प्रदूषणाच्या इथे आपल्याला हे प्राणायाम करणं टाळायचं आहे. आपल्याला तोंडाने इथे हवा भरून घ्यायची असते आणि ती तोंडाने सोडायची असते, सॉरी नाकाने सोडायची असते. त्यामुळे प्रदूषण आणि धुळीच्या ठिकाणी आपल्याला हा प्राणायाम करणं टाळायचा आहे. थोडीशी पुढे येतो लक्षात येईल. दोन्ही हात ज्ञान मुद्रेमध्ये. सितकारी करताना आपल्याला दातावर दात लावून घ्यायचे. आता ज्यांना म्हणजे आपल्या हिरड्यांचा त्रास असेल, कुठे रक्त येत असेल हिरड्यांमधून किंवा दातासंबंधीचे काही विकार असतील, तर त्यांनी सितकारी करणं टाळायचं आहे किंवा यथाशक्ती प्रयत्न करा. जेव्हा आपण फोर्सफुली आपली हवा आतमध्ये भरून घेतो तेव्हा थोडंसं तिथे एक सेन्सेशन निर्माण होतं, थोडासा त्रास होऊ शकतो. त्यामुळे ज्यांना दातासंबंधी काही विकार असतील त्यांनी हा प्राणायाम करणं टाळायचं. ज्ञानमुद्रा. दातावर दात लावून घ्यायचे. ओठ विलग. जीभ जी आहे ही आपल्या दोन्ही दातांच्या मध्यभागी असेल, या प्रकारे. तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्यायची. खोलवर दीर्घ पुरव. तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. जेव्हा आपण हवा आतमध्ये भरून घेतो तेव्हा या हवेचा स्पर्श आपल्या संपूर्ण कंठामध्ये जातो, आपल्या संपूर्ण जबड्यामध्ये जातो. सुरुवात करूया. ज्यांना लो बीपीचा त्रास आहे, लो बीपी, कमी रक्तदाब, ज्यांना त्रास आहे लो बीपीचा, त्यांनी हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. सुरुवात करूया. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. पाठकडा मान सरळ. दातावर दात, ओठ विलग. जीभ दोन्ही दातांच्या मध्ये असेल. तोंडाने खोलवर दीर्घ पुरव. हवा आतमध्ये भरून घ्या. अगदी कंठापर्यंत हवा आतमध्ये भरून घ्यायची आहे. तोंड बंद. नाकाने संथ रेचक. कम्प्लिटली ब्रीथ आउट. सेकंड राउंड. दातावर दात, ओठ विलग. तोंडाने खोलवर दीर्घ पुरव. हवा आतमध्ये भरून घ्यायची आहे. संपूर्ण जबड्याला, कंठाला थंड हवेचा स्पर्श झालेला आहे. तोंड बंद. नाकाने संथ रेचक. कम्प्लिटली ब्रीथ आउट. लास्ट राउंड. दातावर दात, ओठ विलग. तोंडाने खोलवर दीर्घ पुरव. हवा आतमध्ये भरून घ्यायची आहे. संपूर्ण जबड्याला, कंठाला थंड हवेचा स्पर्श झालेला आहे. तोंड बंद. नाकाने संथ रेचक. कम्प्लिटली ब्रीथ आउट. लास्ट राउंड एकदा करून घेऊया. दातावर दात, ओठ विलग. तोंडाने खोलवर दीर्घ पुरव. जेव्हा आपण हवा आतमध्ये भरून घेतो तेव्हा सिप असा आवाज येतो.
म्हणून याला स्थितकारी प्राणायाम म्हटलं जातं. तोंड बंद, नाकाने संथ रेच, कम्प्लिटली ब्रीथ आउट. प्रयत्न करूया. 3 आवर्तन भ्रामरी प्राणायामाची. डोळे अलगद मिटलेले आहेत. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आहे. पाठ करा, मान सरळ आहे. पहिलं आवर्तन करण्यासाठी भ्रामरीचं एक खोलवर दीर्घ पुळक, दातावर दात आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. सेकंड राउंड. खोलवर दीर्घ पुरक, दातावर दात आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. आपण जी ज्ञानमुद्रा केली आहे त्याकडे आपलं लक्ष. प्राणस्पंदनांची अनुभूती. खोलवर दीर्घ पुरक, दातावर दात, रेचक करताना भ्रमर गुंजन. काही क्षण शांत आणि भ्रामरीचा मागोवा घेत घेत आपण जी बैठक घातली ती सोडून द्यायची आहे. पद्मासन साधी मांडी आणि क्विक रिलॅक्सेशन साठी एका कुशीला वळून शवासनासाठी स्थिती घ्यायची आहे. अगदी सावकाश एका कुशीला वळायचं आहे आणि पाठीवर पडून विश्रांती. आपण क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. सगळ्यांना शवासनाची आदर्श स्थिती माहिती आहे. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर आहे. टाचा आपल्या आतल्या बाजूला आहे. पायाची बोटं बाहेरच्या दिशेला आहेत. दोन्ही हात शरीरापासून लांब आहेत. हातांची बोटं अर्धवट मिटलेली आहेत. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहेत. मान आपली शक्यतो मध्यभागी ठेवण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नाही. किंवा उजवीकडे डावीकडे. डोळे अलगद मिटलेले. संपूर्ण शरीर एका सरळ रेखेमध्ये आहे. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा प्रतिबंध तपासून पाहायचा आहे. आणि त्याचबरोबर आज आपण जी साधना केली त्या साधनेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आज आपण नवीन गोमुखासन पाहिलं. विपरीत करणी मुद्रा पाहिली शयन स्थितीमध्ये. पोटावर पडून आपण भुजंगासन केलं. त्यानंतर पर्वतासन, अधोमुख श्वानासन आणि मग हळूहळू दंडस्थितीमध्ये येऊन आज आपण सूर्यनमस्कार पाहिले. आरोग्यम धन संपदा, अवर हेल्थ इज अवर वेल्थ. सूर्यनमस्काराचे फायदे अनेक आहेत आणि आज आपण ते पाहिलेले आहेत, शिकलेले आहेत. ही संपूर्ण साधना करताना आपल्या शरीराचा एखादा भाग, एखादा अवयव नकळत ताणला जातो. तो आपण शवासनाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक शिथिल करून घेणार आहोत. आणि सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. क्रमाक्रमाने आपल्या दोन्ही पायांची बोटं, तळवा, टाच, गोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, संपूर्ण उजवा पाय, डावा पाय मनाने शिथिल करून घ्यायचा आहे. जाणीव आपल्या दोन्ही हातांकडे घेऊन जायची. माझ्या दोन्ही हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा, माझा संपूर्ण उजवा हात आणि डावा हात शिथिल झालेला आहे. जाणीव आपल्या सीटच्या भागाकडे, कमरेच्या भागाकडे आणि पाठकण्याकडे. हे तीनही भाग जमिनीवर अलगदपणे पाहुरलेले आहेत. त्या तीनही भागांमधले स्नायू, सांधे, पाठकड्यांमधले असलेली 33 मणक्यांची मान शिथिल झालेली आहे. जाणीव आपल्या उदर भागाकडे आणि उर भागाकडे, कंठस्थ ग्रंथींकडे. पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू, छातीचा भाग,
तिथला पिंगरा बरगड्या, गळ्यातील कंठातील सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत. जाणीव आपल्या चेहऱ्याकडे. चेहरा अगदी शांत आहे, डोळे अलगद मिटलेले आहेत, एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. आपण करतोय क्विक रिलॅक्सेशन. देह धारणेने संपूर्ण शरीरातील प्रत्येक अवयव शिथिल करून घेण्याचा प्रयत्न. सुरुवात आपण हनुवटीपासून करूया. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैलसर असलेली जीभ, माझे दोन कान, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, माझ्या टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल झालेले आहेत, रिलॅक्स झालेले आहेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझ्या शरीरातील प्रत्येक अवयव, स्नायू, पेशी, ग्रंथी, सांधे शिथिल झालेले आहेत. प्राणधारण. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना पोट माझं हलकं हलकं वर येतंय. श्वास सोडताना ते हळूहळू जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. श्वासाची गती संथ, मंद, लयबद्ध झालेली आहे. विचारांची गती कमी झालेली आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, ऊर्जा माझ्यात भरून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी मी सोडून देत आहे. श्वास घेताना मी प्राणयुक्त होत आहे. श्वास सोडताना मी तणावमुक्त होत आहे. खूप हलकं हलकं आणि प्रसन्न अशी शरीर मनाची स्थिती आहे. आज आपण जी साधना केली त्या साधनेचा आनंद, समाधान आपल्या चेहऱ्यावर असू दे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी, औषध विरहित, व्याधी विरहित राहण्यासाठी उचित अशी साधना मी नियमित करणार आहे, यथाशक्ती करणार आहे. समत्वम योग उच्यते या भगवद्गीतेतील श्लोकाप्रमाणे माझ्या मनाची स्थिती कुठल्याही प्रसंगी मी कधीही डगमगू देणार नाहीये, ती स्थिर ठेवणार आहे. आणि त्यासाठी मी ही जी साधना करते त्याचा फायदा मला नक्कीच होणार आहे. योग म्हणजे फक्त शरीर शारीरिक कसरत नाहीये, तर तो एक मनाचा सुद्धा अभ्यास आहे. त्याचबरोबर आपण जी कामं करतो ती कामं आपण योग कर्मसु कौशल्य याप्रमाणे आपण जर ती केली तर तो सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. आपलं काम आपल्याला प्रामाणिकपणे कौशल्याने करायचं आहे. पुन्हा एकदा जाणीव श्वासाकडे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, आद्य देवतेचं स्मरण. या दिवसाची सुरुवात, या आठवड्याची सुरुवात आपण आपल्या इष्ट देवतेचा आशीर्वाद घेऊन, आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद घेऊन करणार आहोत. मनोमन त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद. आणि शवासनातून बाहेर येण्यासाठी आपल्या दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हालचाल. हलकेसा एक आळस, एक खेच द्यायचा आहे संपूर्ण शरीराला. सावकाश डाव्या कुशीला वळायचं आहे आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचं. अगदी सावकाश, शरीराला कुठलाही झटका न देता. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.
करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेचा पुढे झुकायचा आहे. संपूर्ण नतमस्तक लीन भाव, भक्तिभाव मनामध्ये, एक शरणागत भाव, सरेंडर. आजची साधना आपण ओमला समर्पित केली आहे. आपला राग, द्वेष, अहंकार आपण सोडून दिलेला आहे. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तबंधन, नेत्र स्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. जिथून सुरुवात तिथेच शेवट. हरिओम. खूप खूप धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. आज आपले सूर्यनमस्काराला सुरुवात झाली, त्यामुळे कदाचित थोडस बॉडी पेन होऊ शकतं, पण ठीक आहे, हळूहळू आपल्या शरीराला सवय होईल आणि ते कमी होईल. आपण भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हॅव अ गुड डे टू ऑल. जर काही शंका असतील तर तुम्ही मला पर्सनलवर विचारू शकता. ग्रुपवर माझा नंबर आहे. हरिओम. मीटिंग एंड करतो.